राज्यासह देशभरामध्ये एसआयआर केलं जात आहे. मात्र हे एसआयआर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आपल्या महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, सध्या पाहतोय राज्यभरामध्ये एसआयआर केलं जात आहे. किती महत्वाचं एसआयआर? मुळामध्ये एसआयआर म्हणजे काय सर? एसआयआर त्याचं इंग्लिश जर तुम्ही नाव बघितलं तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. साध्या सोप्या भाषेत मराठीमध्ये म्हणतो सखोल विशेष सखोल पुनरीक्षण या शब्दामध्येच या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण आम्ही करत आहोत. यापूर्वी 2002 ते 2004 या कालावधीमध्ये पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचं एसआयआर झालेलं होतं. आणि त्यानंतर आता आपण जवळजवळ 24 वर्षानंतर महाराष्ट्र तसेच भारतात इतर राज्यांमध्ये सुद्धा हे पुनरीक्षण करत आहोत. नॉर्मली काय झालंय की ह्या ज्या याद्या आत्ताच्या ज्या आपण मतदार याद्या विधानसभेच्या मतदार याद्या आहेत त्या एवढ्या 24 वर्ष जुन्या आहेत. आणि त्या 24 वर्ष जुन्या याद्यांमध्ये आता बरेच बदल झालेले आहेत. म्हणजे काही मतदार मृत झालेले असतील, काही मतदार शिफ्ट झालेले आहेत. देशात जे नागरिकीकरण जे वाढलेलं आहे, शहरीकरण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे इकडून दुसऱ्या शहरात एका शहरातून दुसऱ्या शहरात, ग्रामीण भागातून शहरामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मतदार शिफ्ट झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की जुन्या यादीमध्ये अनेक ठिकाणी दुबार नावं सुद्धा आपल्याला दिसून येतील. कारण काय होतंय की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येताना किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येताना किंवा एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाताना सुद्धा काय होतं की तो आपलं पहिलं नावही कायम ठेवतो आणि नंतर पुन्हा दुसरीकडे जिथे जातो त्यावेळी वेगळं डॉक्युमेंट दाखवून आपलं नाव पुन्हा मतदार यादीमध्ये नोंदवून घेतो. अशा प्रमाणे हे दुबार मतदारांची नावं वाढलेली आहेत. डेथ लोक भरपूर आहेत, शिफ्टेड झालेली लोक आहेत आणि त्यामुळं ही यादी पुन्हा एकदा निकोप आणि दुरुस्त आणि पूर्णपणे दोषविरहित करणं हा या एसआयआर चा उद्देश आहे. नक्कीच. ज्या प्रकारे तुम्ही आता उद्दिष्ट सांगितलं, सर्वसामान्यांनी एसआयआर करणं अत्यंत गरजेचं आहे का? कारण सध्या त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. कसं आहे की मतदार यादीत जर आपलं नाव पाहिजे असेल, हवं असेल, तर एक गणना प्रपत्र किंवा गणना अर्ज आहे, तो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घेऊन जाणार आहे, घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे आज ज्यांच्या मतदार यादीत नावं आहेत, आजच्या क्षणाला ज्यांची मतदार यादीमध्ये नावं आहेत, त्या सगळ्यांच्या नावे गणना प्रपत्र तयार होणार आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणतो. तो इन्युमरेशन फॉर्म हा जो बीएलओ आहे तो घरोघरी जाऊन देणार आहे आणि घरी घेऊन जाऊन गेल्यानंतर त्याला तिथे तो मतदाराच्या घरी जे कोणी व्यक्ती दुसरे मतदार असतील, एका घरात 4 मतदार असतील तर 4 मतदारांचे 4 इन्युमरेशन फॉर्म असणार आहेत, डुप्लिकेट कॉपीमध्ये असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तो लिहून घेणार आहे की त्याचं सध्याचं डिटेल तर त्या भागात पहिल्या भागात असतंच. सेकंड पार्ट असतो मॅपिंगचा. मॅपिंग म्हणजे आत्ताच्या मतदाराची 2002 शी जुळवणी. 2002 मध्ये जे आपलं मतदार यादीचं विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण झालं होतं त्या यादीतील नावाशी जुळवणी करण्याचं काम हे दुसऱ्या भागात आहे. आणि तिथे जर स्वतःचं नाव 2002च्या मतदार यादीत नसेल तर त्यांच्या आई वडिलांचं किंवा त्यांच्या आजी आजोबांचं हे जर नाव असेल तरी ती जुळवणी होऊ शकते. तो भाग एक सेकंड भाग झाला. आणि थर्ड भाग मध्ये त्याची सर्वसाधारण आताची माहिती, त्याचं म्हणजे त्याच्यात बर्थ डेट आहे, त्याचा मोबाईल क्रमांक आहे, त्याचा आधार क्रमांक आहे, त्याच्या आई वडिलांची नावं आहेत, ही माहिती त्याला भरून खाली स्वाक्षरी करून त्या मतदाराला ती माहिती द्यायची. ज्या ठिकाणी एखाद्याचा डेथ झालेला असेल घरात तर तो सांगणार, तो त्यांचे रिलेटिव्ह असतील ते सांगतील यांचं डेथ झालेलं, त्या फॉर्मवर डेथ असं लिहिलं जाईल. ऑटोमॅटिकली त्याचं नाव मतदार यादी म्हणजे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाही. आणि जो व्यक्ती हा गणना प्रपत्र भरून देईल आणि खाली सही करून देईल अशा सर्वांची नावं प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील. अशामध्ये काय होईल की 2002 ची जर मॅपिंग झालेलं नसेल तर त्याने फॉर्म द्यायचा आहे का? तर द्यायचा आहे, त्यानेही फॉर्म द्यायचा आहे. 2002 ची जर माहिती त्याची भरलेली नसेल, त्याची किंवा त्याच्या आई वडिलांची माहिती उपलब्ध होऊ शकत नसेल, आमचा बीएलओ प्रयत्न करून जाणार आहे, आमचा बीएलओ त्याला मदत करणार माहिती उपलब्ध करून घ्यायला. ऑलरेडी 76% मतदारांची आम्ही ऑलरेडी मॅपिंग करून ठेवलेलं आहे. 24% मतदारांचा प्रश्न आहे आणि त्या 24%च्या मतदारांच्या बाबतीत सुद्धा ते त्याचा ठाव ठिकाणा त्या मतदाराला आमचा बीएलओ ठाव ठिकाणा विचारेल की 2002 मध्ये आपण कुठे होता, आपण नसाल तर आपले आई वडील कुठे होते, याचा ठाव ठिकाणा विचारेल आणि त्या ठाव ठिकाणाच्या आधारे
ही जी मॅपिंगची माहिती तो भरेल आणि त्याच्यानंतर खाली जुजबी माहिती ते भरून लास्टला सही करून घेईल. एवढं झालं तर त्याला दुसरे कुठलेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. त्याचं नाव ऑटोमॅटिकली प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल. मात्र जर मधली ही जी माहिती जी आहे मॅपिंगची ती बीएलओकडे सुद्धा नसली आणि त्या व्यक्तीलाही शोधता आली नाही तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांनी फॉर्मचा खालचा पार्ट नंबर 3 भरायचा, सही करायची आणि देऊन टाकायचा. होईल काय, त्याचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये येईलच पण त्याला एक नोटीस जाईल प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर. आणि मग त्याला एक जी आयोगाने 11 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट घेऊन बोलवलं जाईल आणि ते डॉक्युमेंट त्यांनी सबमिशन केल्यानंतर त्याची अंतिम मतदार यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट होईल. त्यामुळं कोणत्याही पात्र मतदाराचं नाव या मतदार यादीतून जाणार नाही. पण याच्याबरोबर अजून एक गोष्ट निश्चित, जो कोणी अपात्र मतदार असेल 2002 पूर्वीचं काही सिद्ध करू शकणार नाही तर त्याचं नाव मात्र मतदार यादीमध्ये येणार नाही. अपात्र मतदारांचं नाव येणार नाही. पात्र सर्व मतदारांचं नाव मतदार यादीमध्ये अंतिम मतदार यादी जी 19 ऑक्टोबरला होईल त्याच्यामध्ये सर्व पात्र मतदारांची नावं ज्यांनी इन्युमरेशन फॉर्म भरून दिलेले आहेत, ज्यांनी मॅपिंगची माहिती नसेल तरी इतर काही 11 पैकी कुठला तरी डॉक्युमेंट सबमिशन केलेलं आहे त्या सगळ्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट. नक्कीच ज्या प्रकारे जुन्या मतदार याद्या आता रद्द होणार असं सुद्धा कळतंय, याच्यामुळे जे जुने मतदार त्याचा उल्लेख तुम्ही आता केला, स्पष्टीकरण सुद्धा दिलं, मात्र जर नव्याने हे फॉर्म भरले तर त्याच्यामध्ये निश्चित त्यांना फायदा असणार आहे. अगदीच, कारण जर नव्याने फॉर्म भरले तर मतदार यादीमध्ये त्यांची नावं येतील आणि त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील. महत्वाची मतदार यादी आम्ही कशासाठी तयार करतो तर सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी मतदार यादी ही प्रायोरिटी आहे आमची. आम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रयोजनासाठी मतदार यादी नाही. त्याचा वापर जर कोणी शासकीय योजनेसाठी किंवा कशासाठी करत असेल तर त्या विभागाचा प्रश्न आहे. शासन नाही, हे कार्यालय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आहे आणि भारत निवडणूक आयोग च्या अंडर आम्ही काम करतो आणि भारत निवडणूक आयोगाची ज्या इलेक्शन्स आहेत, लोकसभा इलेक्शन्स, विधानसभा इलेक्शन्स, राज्यसभा इलेक्शन्स, विधान परिषद इलेक्शन्स, यासाठी मतदार याद्या लागतात. त्याचप्रमाणे स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या ज्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतं, ज्याच्यामध्ये महानगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, त्यासाठी सुद्धा आमच्याच मतदार याद्या ते वापरतात. या सर्व मतदार याद्यांसाठी सर्व मतदार यादीमध्ये आपलं नाव यावं आणि मतदार यादी अचूक असावी. मतदार यादीमध्ये दुहेरी मतदार असतात, म्हणजे दुबार मतदार असू नयेत नावं आणि त्याच्यामुळे जी प्रत्यक्षात त्यावेळी तक्रारी होतात त्या तक्रारी करण्यास वाव मिळू नये यासाठीच हे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं तर जे दुहेरी मतदार आहेत ते, त्यानंतर जे मयत आहेत ते, यांची पुन्हा एकदा नव्या मतदार यादीमध्ये नोंदणी होऊ नये याच्यासाठी जुन्या याद्या रद्द करून नवीन मतदार यादी तयार केली जाते. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की सर आता जर 17 ऑगस्ट पर्यंत जी काय वाढीव तारीख या SIR साठी देण्यात आलेली आहे ती जर त्याच्यानंतर सुद्धा ज्यांनी SIR केलं नाही तर त्यांना पुढील 20 वर्ष नवीन यादी तयार होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नाही, अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट करता येणार नाही. कारण काय आहे की 8 ऑगस्ट पर्यंत इन्युमरेशनची कालावधी आहे आमचा. तो कशासाठी आहे, प्रारूप यादी तयार करण्यासाठी. आताच्या मतदारांना घरी जाऊन फॉर्म देणार, तो भरून द्यायचा आहे 8 ऑगस्ट पर्यंत आणि त्याच्यानंतर 17 ऑगस्टला आमची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होते, म्हणजे ड्राफ्ट. त्याच्यानंतर पुढचा 1 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळणार आहे, म्हणजे 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा आताच्या वेळापत्रकाप्रमाणे 1 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये ज्या लोकांची नावं या मतदार यादीत दिसत नसतील, प्रारूप मतदार यादीमध्ये दिसत नसतील आणि त्यांना वाटत असेल की मी आहे पात्र पण माझं नाव मतदार यादीमध्ये आलेलं नाही, किंवा जे नव मतदार आहेत जे 18 वर्ष त्यांची आता पूर्ण झालेली आहेत त्यांनाही आतापर्यंत संधी मिळाली नव्हती, कारण 2024 ते 26 या 2 वर्षाच्या कालावधीत SIR किंवा SSR काहीच झालं नव्हतं. त्याच्यामुळं हे जे 2 वर्षात 18 वर्ष पूर्ण झालेले व्यक्ती आहेत, नऊ मतदार आहेत, त्यांना ती संधी मिळाली नव्हती नव्याने आपलं मतदार यादीत नाव नोंदवायसाठी. 1 जुलैपर्यंतची डेडलाईन होती. 1 ऑक्टोबर होती त्यावेळी, 1 ऑक्टोबर 24 होती. त्याच्यानंतर कोणालाही संधी मिळाली नव्हती. आता अर्हता दिनांक झाली आहे 1 ऑक्टोबर 26. ऑटोमॅटिकली 2 वर्षातले जे मतदार आहेत आपले 9 मतदार, त्यांना आता ही संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे प्रारूप यादीत ज्यांची नावं आली नाहीत पण पात्र आहेत असा त्यांचा दावा असेल त्यांनाही क्लेम सादर करण्यासाठी 1 महिन्याचा पुढचा कालावधी उपलब्ध होणार आहे 16 सप्टेंबर पर्यंत. हे झालं
हे 16 सप्टेंबर पर्यंत ज्यांची नावं येतील त्या सगळ्यांच्या नावांवर निवडणूक निर्णय मतदार नोंदणी अधिकारी प्रॉपर कागदपत्र तपासेल आणि निर्णय घेईल आणि त्यांची नावं जर ते पात्र असतील तर अंतिम मतदार यादीमध्ये जी आमची 19 ऑक्टोबरला आताच्या शेड्यूल प्रमाणे 19 ऑक्टोबरला आमची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या अंतिम मतदार यादीत त्यांची नावं येऊ शकतील. पण तेवढ्यावरच थांबतो का आपण? नाही. ही अंतिम मतदार यादी असली तरी अंतिम मतदार यादीनंतर सुद्धा मतदार यादीमध्ये नाव ऍड करणं, नाव डिलीट करणं किंवा नावामध्ये काही सुधारणा करणं याबाबतची प्रक्रिया ही वर्षभर चालू राहते. त्याला आपण कंटिन्युअस अपडेशन म्हणतो. कायद्यामधली तरतूद पुढची ही अपडेट अंतिम मतदार यादी झाल्यानंतर सुद्धा कायद्यामधली तरतूद अशी आहे की यादीमध्ये नाव नमूद करणं, नाव वगळणं एखादं आणि नावातून काही करेक्शन करणं, सुधारणा करणं, पत्ता एखाद्याचा बदलला असेल, फोटो एखाद्याला चेंज करायचा असेल, नावामध्ये काही बदल झाला असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वर्षभर आमची निरंतर अद्यतन म्हणतो त्यांना कंटिन्युअस अपडेशन प्रोसेस चालू असते. आणि ही कधीपर्यंत चालू राहते? प्रत्येक निवडणुकीच्या लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन्स म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत या मतदार याद्यांमध्ये बदल करता येतो. त्याच्यामुळं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती कुठेही थांबणार नाही. म्हणजे ज्या प्रकारे ज्यांचं नाव म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं तर SIR नंतर म्हणजे SIRच्या तारखेनंतर ज्यांचं नाव मतदार यादीत नसेल किंवा ज्यांना SIR बाबतचं फुलफिल समजा जमलं नाही तर त्यांचं मतदार यादीमध्ये नाव येणार नाही असं नाही, त्यांचं नाव येऊ शकतं, कधीही येऊ शकतं. लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पर्यंत कधी सुधारणा होऊ शकते. म्हणजे साधारणतः कधीपर्यंत सर? अरे उदाहरण घ्या, समजा एखादं आमचं इलेक्शन 29 मध्ये आहे असं समजलं, कारण आता जे आमची लोकसभा विधानसभा पुढचे 3 वर्ष त्यांच्याकडे आहेत. नक्कीच, अगदी नक्कीच. तर ज्या प्रकारे सर आणखी सुद्धा प्रश्न असा निर्माण होतोय की या सगळ्यामध्ये SIR मधून जर ज्याची नोंदणी झाली नाही, एखाद्या मतदार यादीमध्ये एखाद्याचं नाव नाही आलं तर त्याला रेशन योजना असेल, महिला कल्याण योजना असेल, समाज कल्याण योजना असेल आणि इतर योजना असतील, तर त्याच्यासाठी त्या योजना बंद होणार का? बघा, आम्ही एक लिमिटेड तुम्हाला मी उत्तर देऊ शकतो. आमची मतदार यादी तयार करतोचा उद्देश आमचा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की निकोप आणि निर्दोष मतदार यादी तयार करणं आणि मतदार यादीचा मूळ उद्देश आमचा जो आहे तो मतदारांसाठी मतदान करण्यासाठी, बरोबर, मतदान करण्यासाठी. आमच्या मतदार यादीत जर ज्याचं नाव असेल त्यालाच मतदान करता येतं. आता त्या मतदार यादीची दुसऱ्या योजनेशी सांगड घालावी किंवा कसं याबाबत मी कॉमेंट्स करणं योग्य ठरणार नाही. शासन म्हणून काय निर्णय घ्यायचा असतो तो त्यांचा निर्णय आहे. ऍज अ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी म्हणून एवढंच सांगू शकतो की ही जी मतदार यादी आहे ती आमच्या कामासाठी आम्ही तयार केली आहे. नक्कीच सर. आता हे जी नवीन यादीमध्ये जे नाव समाविष्ट होणार आहे ते आता आधार कार्ड आणि मतदार कार्ड योजनांशी जोडलं जाणार आहे, त्याबाबत काय सांगायचं? अजून एक आपल्याला माहिती असेल ती आधार नंबर आम्ही घेतो पण कंपल्सरी नाहीये. आयोगाने सुद्धा तो कंपल्सरी केलेला नाही, ऐच्छिक आहे. पण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की आधार कार्ड हा ऐच्छिक असला पाहिजे आणि त्याच्यावर कुठलाही कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आधार आणि मतदार यादीशी लिंकचं कुठल्याही डायरेक्शन कमिशनच्या नाहीत, आयोगाच्या नाहीत, भारत निवडणूक आयोगाच्या. फक्त आम्ही माहिती घेतो आधार कार्डाची की जर आधार असेल तर आमची सुद्धा लॉग इन करताना सुद्धा आधार नंबर विचारला जातो वगैरे. ऑनलाईन पद्धतीने फायदा होऊ शकतो. मोबाईल क्रमांक असेल तर आपण या मतदार यादीमध्ये काही सुधारणा आपल्याला पुढे करायच्या असतील तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्ही भरू शकता. त्याच्यासाठी बऱ्याच वेळा मोबाईल क्रमांक वगैरे या गोष्टी लागतात. त्यामुळे आधार आहे काही आमच्या दृष्टीने कंपल्सरी केलेलं नाही. नक्की सर. अगदी शेवटचा प्रश्न माझा की या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जर आता मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ज्या प्रकारे आपला युवकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे प्रश्न की पुढची 3 वर्ष आता 2029 पर्यंत निवडणूक नाहीये, 2029 ला निवडणूक असणार आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये अनेक जण आहेत जे पुढच्या 2 महिन्यांनी असतील, 2 वर्षांनी असतील, जे नवे मतदार असणार आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे सुविधा असणार आहे. आणि आता जर SIR ची ही शेवटची तारीख असेल तर याच्यानंतर जर एखादा पुढे जर त्याला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवायचं असेल तर त्याला पर्याय उपलब्ध असणार का आणि त्याला साधारणतः याच्यामधून कशा प्रकारे त्याला फायदा हा मिळू शकतो सर? याच्यामध्ये एवढंच सांगतो की मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे नव मतदारांना आता संधी उपलब्ध होणार आहे या तारखेनंतर 17 ऑगस्ट नंतर. म्हणजे आताची नियोजित जी डेट आहे ती 17 ऑगस्ट आहे. 17 ऑगस्ट 2026 या तारखेला आमची ड्राफ्ट पब्लिकेशनची नियोजित डेट आहे. आता कामकाज कसं असतं पुढे
शेड्यूल एक्सटेन्शन मिळेल की नाही आता नाही सांगतात आहे. हा. आताच्या घडीला 17 ऑगस्ट अशी डेट आहे. 17 ऑगस्टला आमची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर हम्म. यांना नव मतदार आहेत हा. त्यांना ही सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे हम्म. की त्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतील. हम्म. आणि त्याच्यानंतर काय होतं की या मतदार यादी आज क्वालिफाईंग डेट दिली आहे त्यांनी 1/10/2026. पण क्वार्टरली क्वालिफाईंग डेट मिळत जातात. त्याच्यानंतर एखादी SIR झालं म्हणजे आता SIR किंवा मग SSR जो असतं कधी कधी म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण असतं ते जवळजवळ दरवर्षी असतं. पण आता हे होते ते विशेष सखोल पुनरीक्षण. विशेष सखोल पुनरीक्षण झाल्यानंतर प्रत्येक क्वार्टरली 3 महिन्यानंतर हा जी एकदा आहे त्याच्यानंतर 1/1/27, 1 एप्रिल 27, 1 जुलै 27, 1 ऑक्टोबर 27 अशा 4 क्वालिफाईंग डेट आपल्याला उपलब्ध होतील. म्हणजे जर तो एखादा व्यक्ती 1 जानेवारी 27 ला 18 वर्ष पूर्ण होत असतील बरोबर किंवा त्याच्यानंतर पुढच्या क्वार्टरला होत असेल तर त्याप्रमाणे त्याला ते त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन तर इझी सिस्टीम आहे. ECI नेट नावाचं आमचे ऍप आहे किंवा वोटर पोर्टल म्हणून आमचं एक संकेतस्थळ आहे ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. या दोन्ही ठिकाणी जाऊन हे जे वोटर पोर्टल आहे voters.eci.gov.in किंवा वोटर पोर्टल एवढं जर नुसतं टाईप केलं तरी ते हे संकेतस्थळ उपलब्ध होऊ शकतं. आणि संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म 6 नवीन वोटरसाठी फॉर्म 6 भरायचा आहे. एखाद्याचं नाव डिलीट करण्यासाठी फॉर्म 7 आहे आणि करेक्शन करून घ्यायचे असतील तर फॉर्म 8 आहे. या सगळ्या सुविधा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असणार आहेत. नवीन मतदार याचा चांगला फायदा घेऊ शकतात आणि कधीही याच्या ही मतदार यादी पब्लिश झाल्यानंतरही केव्हाही ते आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतात. नवीन मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. आणि थोडक्यात समजून घ्यायचं तर SIR जे सध्या नागरिक भारतामध्ये आहेत ज्यांच्या जुन्या मतदार यादीमध्ये त्यांची नावं होती, मात्र जे मयत असतील किंवा दुबार नावं येत असतील ती थांबवण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी SIR जे आहे ते सुरू आहे संपूर्ण देशभरामध्ये. त्याच्या माध्यमातून SIR पूर्ण झाल्यानंतर जे नवे मतदार असतील त्यांना नवीनरित्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नोंदवता येईल. आणि ज्या काही योजना असतील साधारणतः ज्या काय सांगितलं जातं, जसं तुम्ही आता म्हणालात की केवळ यादी तयार करण्यापुरतं हे SIR आहे, मात्र ज्या काही योजना असतील त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे लाभ मिळू शकतो. नाही, लाभाच्या बाबतीत मी दुसऱ्या योजनांचं मी काही बोलू शकत नाही, कारण शासन म्हणून काही डिसिजन घेत असतील तर शासनाचा निर्णय आहे की कशाशी काय लिंक करावं. मी माझ्या बाबतीत एवढं सांगू शकतो, ह्या मतदार यादीत नाव आल्या कारणाने तुम्हाला मतदानाचा हक्क तुमचा शाबित राहील. आणि प्रत्येक निवडणुकांकरता ज्या लोकल पातळीच्या निवडणुकापासून आता आमच्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत प्रत्येक निवडणुकीला तुम्ही मतदान करण्यापासून तुम्हाला बाधा येणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. नक्कीच सर, धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण पाहतोय की SIR किती महत्वाचं आहे आणि SIR जर केलं नाही तर त्याचं नुकसान काय आहे. आणि साधारणतः युवा मतदार आहेत किंवा जे नवीन नोंदणीचे जे मतदार येणार आहेत त्यांच्यासाठी सुविधा कशा प्रकारे या SIRच्या अंतिम तारखेनंतर उपलब्ध होऊ शकतात या संदर्भातली अधिकची माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर यांनी आपल्याशी बातचीत करताना दिली आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.